दंडवत हो. हे वचन कुठे स्वामींनी निरूपण केलेलं आहे, कोणाला निरूपण केलेलं आहे, याच्या संदर्भातली जी लीळा आहे त्याला प्रकरणवश असं म्हणतात. आणि आमच्या स्वामींनी सांगितलं की अर्थ तो प्रकरणवश आहे, म्हणजे कुठल्याही वचनाला लीळेचा संदर्भ असतोच आणि तो संदर्भ माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जर का तो संदर्भ माहिती नसेल तर मग ते वचन जसं तसं समजायला थोडंसं अवघड जाऊ शकतं. आपण त्याच्यावर अनेक अर्थ लावतो, नाही असं नाही, परंतु अर्थ तो प्रकरणवशी असं सांगितलेलं आहे. आपण सुद्धा जो दृष्टांत घेणार आहोत त्या दृष्टांता संदर्भातली जी लीळा आहे, म्हणजे हा दृष्टांत कुठल्या लीळेमध्ये आलेला आहे, कोण्या प्रसंगी कोणाला सांगितलेला आहे, या संदर्भातली जी लीळा आहे ती लीळा सुद्धा आपण रोज घेणार आहोत. आणि दृष्टांताचं मोकळं विश्लेषण जे आहे ते आपण घेणार आहोत. आपण निरूपण करत असताना ती जास्तीत जास्त ग्रहस्थांच्या आणि वासनिकांच्या उपयोगी जाईल या दृष्टीने निरूपण असतं की तुम्हाला त्यातला तुमच्या जे तुमचं प्रापंचिक कार्य चालतं त्याच्यामधनं तुम्हाला या दृष्टांताचा काय उपयोग होणार आहे. जसं आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं, पहिल्या सत्रामध्ये, की बाबा अंतुलाचा, बाहिरीलाचा आणि उंबऱ्यावर छिलाचा आपण 3 विभाग बघितले. म्हणजे जो बाहेर आहे, धर्माच्या बाहेर आहे असा व्यक्ती म्हणजे कोण? निव्वळ प्रापंचिक व्यक्ती जो देवधर्म अजिबात करत नाही. जो परामध्ये आहे म्हणजे परमेश्वर विभागामध्ये आहे तो म्हणजे भक्त असेल किंवा अनुसरलेला आहे. आणि उंबऱ्यावर खिलाचा म्हणजे तो थोडासा प्रपंचात आहे आणि थोडासा 50% प्रपंच आणि 50% परधर्म चालू आहे, अनुसरणाची वासना आहे, ज्यांना वासनिक असं म्हटलं जातं. नामधारक, उपदेशी आणि वासनिक याच्यामध्ये फरक आहे बरं का. नामधारक म्हणजे त्यांनी फक्त उपदेश घेतलाय, नाम धारण केलेलं आहे, बाकी स्मरणही करतात की नाही माहिती नाही. उपदेशी म्हणजे अजून त्याच्यामध्ये थोडंसं पुढारलेले जे आहेत त्यांना उपदेशी म्हणता येईल. परंतु वासनिक कोणाला म्हणावं? अनुसरल्यासारखीच ज्यांची चर्या आहे, आचरण आहे, घरामध्ये असून सुद्धा त्यांचं जे काही श्रवण आहे ब्रह्मविद्येचं ते अतिशय उत्तम आहे, पाठांतर उत्तम आहे, स्मरण उत्तम आहे, विधी विधान ईश्वरोक्त उत्तम प्रकारे ते आचरण करतात. आणि ज्यांना अनुसरणाचं ज्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे, अनुसरणाबद्दल ज्यांनी विचार केलेला आहे, निश्चय केलेला आहे, अशी जी लोक आहेत त्यांना वासनिक असं म्हटलं जातं. ते कसे आहेत? परावर, म्हणजे वेगळा अर्थ मी तुम्हाला सांगितला, हा प्रापंचिक दृष्टीने ग्रहस्थांना उपयोगी असा अर्थ आहे. या संदर्भातली जी लीळा आहे तिन्ही दृष्टांत एकाच लीळेमध्ये आलेले आहेत. आणि ती लीळा आहे उत्तरार्ध 575 क्रमांकाची, मार्गी माहीमभट्टा भेटी निर्गमन श्रवण. म्हणजे माहीमभट्ट जे आहेत, आपण सकाळीच बघितलं की माहीमभट्टांना प्रथम भेटीमध्येच बोध झाला. कुठे? डोमेग्राम या ठिकाणी प्रथम भेट झाली आणि त्या ठिकाणी चर्चा झाली. आणि त्या चर्चेतनं नंतर मग पूर्वीचं निरूपण झालं, हस्तीचा दृष्टांत तिथे सांगितला, बोध झाला प्रथम भेटी. आणि तदनंतर अनेक वेळा माहीमभट्ट स्वामींना भेटले, त्याच्यामध्ये शास्त्र निरूपण झालं, काही शंका असतील त्याचं निरसन झालं. आणि एक दिवशी माहीमभट्ट जे आहेत ते श्रीप्रभूंच्या सन्निधानी गेलेले आहेत, परंतु आमच्या स्वामींना न भेटता आणि न कळवता ते गेले. आणि नंतर मग स्वामींची आणि त्यांची जेव्हा भेट झाली ती कशी झाली, कुठे झाली, या संदर्भातली लीळा आपण बघणार आहोत. आणि मग स्वामींनी त्यांना विचारलं की तुम्ही त्याग कशा प्रकारे केला, कसा त्याग केला, हे स्वामींनी त्यांना विचारलं. स्वामींना त्यांना विचारण्याची आवश्यकता का पडली? स्वामींना सर्व माहिती, आपण सर्वज्ञ म्हणतो, परमेश्वराला सगळंच माहिती आहे, काय घडलंय, काय घडतंय आणि काय घडणार आहे हे सगळं स्वामींना माहिती आहे. तरी स्वामींनी त्यांना का विचारलं बरं की तुम्ही त्याग कसा केला? कारण की त्यांचा तो त्याग जो आहे तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तिथे स्वामींच्या समोर जे उपस्थित इतर भक्तजन आहेत
त्यांच्या कानापर्यंत, त्यांच्या अंतःकरणापर्यंत त्यांचा त्याग पोहोचला पाहिजे. आणि तो कधी पोहोचेल? जेव्हा ते स्वतः सांगतील, मी कशा प्रकारे, माझ्या डोक्यात काय विचार आले आणि कशा प्रकारे मी त्याग केला, मग कशा अडचणी आल्या आणि मग त्याच्या संदर्भात सहाय्य परमेश्वराचं झालं, हे जेव्हा कोणीतरी सांगतं त्यावेळेस आपल्याला अजून बरं वाटतं, की आपल्याला अजून ताकद येते. आपल्याला जर का कोणी म्हटलं चला आपण स्थानवंदन करायला जातो, आपण म्हणतो माझे पाय दुखतात, मी येऊ शकत नाही. मग कोणतरी सांगतं माझेही पाय असेच दुखत होते, पण मी स्थानवंदनाला निघालो आणि माझ्या पायाचं जे दुखणं आहे ते थांबलं किंवा जाणवलं नाही, असं समोरचा व्यक्ती सांगतो, तेव्हा आपल्याला अजून बळ येतं. आपल्याला वाटतं रे यांची पायदुखी थांबली, यांना सहाय्य झालं, तर आपल्याला सुद्धा स्थानवंदनाच्या संदर्भामध्ये आपल्यालाही सहाय्य होऊ शकतं. म्हणजे कुणाचा अनुभव जर का आपण ऐकला तर त्या अनुभवाअंती आपल्याला सुद्धा कार्य करण्याचं बळ येतं. आणि म्हणून स्वामींनी त्यांना मुद्दामून ते विचारलेलं आहे. असंच पंचकोळा आचार्य ग्रहनिवृत्ती कारका या लीळेमध्ये सुद्धा येतं की स्वामींच्या समोर ते पंचकोळाचार्याचं जे काही ग्रह आहे त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या अंगामध्ये ते आहे आणि ते कुणाच्याने ते भूत निघत नाही. आणि स्वामींना बघितल्यानंतर स्वामींच्या पर्यंत ते भूत पोचतं त्या मुलाच्या अंगात असलेलं. आणि स्वामींना तो सांगतो की बाबा मला या ग्रहयोनीतनं मुक्त व्हायचं आहे. स्वामी म्हणतात तुम्ही कोण आहात? तेव्हा ते म्हणतात देवा ते जी जाणत असते की, म्हणजे गोसावी जाणत असते की स्वामी तुम्हाला सगळं माहिती आहे, मी कोण आहे काय आहे. स्वामी तर आम्हाला सगळं माहिती आहे, परंतु हे समोर जे कोणी आहेत उभे आहेत गावातले तुमचे नातलग वगैरे, यांना माहिती नाही आहे तुम्ही कोण आहात आणि या नरकामध्ये तुम्ही कसे आलात हे बाकीच्यांना माहिती नाही आहे. त्यांना ते माहिती पडलं पाहिजे. का माहिती पडलं पाहिजे? कारण की समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रकारे अनेकांचा द्वेष आपण करत असतो आणि त्या द्वेषापायी अनेकांचं मानसिक, वाचिक आणि प्रत्यक्ष रूपाने आपण मरण जे आहे ते चिंतत असतो. आपण एखाद्याला म्हणतो हे अशी लोक मेलेली चांगली, आपण सहजपणे बोलून जातो. एखादा आतंकवादी भेटला तर आपण काय म्हणतो, याला गोळ्या घातल्या पाहिजेत. म्हणजे काय झालं? मनामध्ये उल्लेख झाला. तुम्ही काही स्वतः गोळी घातली नाही, पण मानसिक उल्लेख झाला. मानसिक उल्लेख काय होतो? वाचिक होतो. मग चार लोक भेटली की आपण तो उल्लेख बोलून दाखवतो कोणाकडे तरी. तुम्हाला माहिती नाही तुमचं कर्म कसं चालू झालं ते, आणि मग त्याचं वाचिक झालेलं प्रत्यक्ष रूपाने कधीतरी शारीर पण होऊन जातं बरं का. म्हणून मानसिक उल्लेखच महत्त्वाचा आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे की राजस, तामस अशा प्रकारचे कुठलेही विचार आपल्यामध्ये येता कामा नये आणि तशा त्या क्रिया चालू होतात. आणि म्हणून अशा कुठल्याही प्रकारे कुणाचंही मरण आणि वाईट आपण चिंतन करायचं नाही, त्याचं वाचिक करायचं नाही, त्याचं प्रत्यक्ष रूपाने आपल्याच्याने घडलं नाही पाहिजे, हे बाकीच्यांना कळावं. म्हणून पंचकोळाचार्याचं स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, सर्वांपुढे तुमचा दोष सांगा, तुम्ही कशामुळे या नरकामध्ये आले. आणि त्यांनी सांगितलं की मी अमक्या अमक्याचा द्वेष केला, माझा शिष्य ज्याने स्वतःचा शिष्य बनवला त्याचा मी द्वेष केला आणि त्याला मी विष खाऊ घातलं, त्याच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरलो आणि म्हणून मी या देहामध्ये आलो. म्हणजे हे बाकीच्यांना कळावं. तसं माईम भट्टांना स्वामी विचारतात की तुम्ही त्याग कसा केला तो सांगा, म्हणजे बाकीच्यांना सुद्धा कळेल की त्याग कसा करायचा असतो. तो कुठल्याही गोष्टीचा त्याग हा सहजपणे होत नाही बरं का. कितीतरी साध्या साध्या गोष्टी असतात ज्याचा त्याग आपण सहजपणे करू शकतो आणि केला पाहिजे, परंतु आपण तो त्याग तेवढ्या सहजपणे करत नाही. तर तो त्याग कधी घडत असतो? तो त्याग करण्यासाठी आपली निश्चयात्मकता जी असते, निश्चितता जी असते, ती आपल्याकडे खऱ्या अर्थाने असली पाहिजे. तर एखादा त्याग जो आहे तो आपण सहजपणे त्यागू शकतो किंवा एखादा विधी जो आहे तो आपण सहजपणे स्वीकारू शकतो आणि आपल्या आचरणामध्ये तो टिकवू शकतो आपण. माईम भट्ट यांनी कशा प्रकारे त्याग केलेला आहे तो आपण या लीळेमध्ये बघूया. मग अंबाहुनी हंसराजू बडे ग्रामासी गेली, दृढ पुरखा पुढे सांगितले, तव ती आपुला अपवाडू सांगितला, तैसेची रिद्धपुरा गेली. हंसराजा जे आहेत ते रिद्धपूरला आलेले आहेत. श्रीप्रभूंना त्यांनी दंडवत
केलेला आहे, श्रीचरणा लागले आणि दंडवत करत असतानाच त्यांना आठवलं की स्वामींनी माझ्याकडे माहीम भट्टांसाठी निरोप दिलेला आहे. माहीम भट्ट त्यावेळी कुठे आहेत? रिद्धपूरमध्ये आहेत. परंतु रिद्धपूरमध्ये माहीम भट्ट कसे पोहोचले याचा संदर्भ आपल्याला माहिती नाही आहे. आणि मग त्यांना आठवलं आणि त्यांनी माहीम भट्टांना भेटले ते आणि माहीम भट्टांना त्यांनी निरोप सांगितला की माहीम भट्टो तुमचे गोसावी बोलाविले असे. तुम्हाला स्वामींनी बोलवलेलं आहे बरं का. आधी हा निरोप सांगावा. स्वामींनी मला काय सांगितलेलं होतं? श्रीप्रभूंना भेटण्याआधी माहीम भट्टांना आधी हा निरोप सांगा आणि मग श्रीप्रभूंना दंडवत करा. आधी माहीम भट्टांना निरोप काय सांगा की आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे, स्वामींनी बोलवलेलं आहे असं निरोप आधी सांगा आणि मग श्रीप्रभूशी दंडवत करावे, वस्तीची निघावे. आणि त्यांना सांगितलं लगेच तुम्ही निघायचं. ऐसे म्हणितले असे असं स्वामींनी निरोप तुम्हाला दिला असं हंसराजांनी माहीम भट्टांना सांगितलं. आणि लगेचच माहीम भट्ट श्रीप्रभूंची आज्ञा घेतात. आबाईसांना सांगतात की मी चाललेलो आहे, आमच्या स्वामींनी बोलवलेलं आहे. आबाईसी प्रसादाचा कुसकटा दिधला. आबाईसांनी काय केला? श्रीप्रभूंचा जो प्रसाद, सुका प्रसाद जो खराब होणार नाही असा जो प्रसाद आहे त्याचा कुसकटा म्हणजे त्याचा चुरा जो होता तो माहीम भट्टांना त्यांनी दिलेला आहे. तैसेची माहीम भट्ट तया ते पुसोनी निघाले. आणि माहीम भट्ट तया ते पुसोनी, तया ते म्हणजे कोणाला? हंसराजांना त्यांनी विचारलं की गोसावी कौनी ठाई राज्य करिता ती. आमच्या स्वामींनी मला बोलवलेलं आहे पण स्वामी आता कुठे आहेत, त्यांचं अवस्थान कुठे आहे हे मला सांगा. त्यांनी सांगितलं ना आंबा. आंब्याला स्वामींचा मुक्काम आहे. तैसेची आंब्यासी आले, आंबा शोधिले तव गोसावी. आंबे खरवंडी एसी बीजे केले ऐसे ऐकिले. तिथे एळी खरवंडी आहे म्हणजे आंबे वगैरे हे तिथे जवळजवळच आहे. तर त्या ठिकाणी स्वामींना त्यांनी शोधलं आंब्याला, पण स्वामी काही भेटले नाही. मग कुणीतरी निरोप सांगितलं त्यांना की आंबे खरवंडीएसी स्वामी गेलेले आहेत. आणि ते तसेच आंबे खरवंडीएसी आले स्वामींना शोधत. तव ऐकिले गोसावी एळीएसी आताची बीजे केले. आणि त्यांनी कुणीतरी सांगितलं आत्ता स्वामी एळीला गेलेले आहेत, एळी खरवंडीला. आणि मग ते तसेच स्वामींना शोधत निघालेले आहेत. मार्गी रस्त्यामध्ये त्यांची आणि स्वामींची भेट झाली म्हणजे रस्त्यातच. आणि मग स्वामींना ते सव्य घालूनही पुढे आले, म्हणजे उजव्या बाजूने समोर आलेल्या स्वामींच्या. स्वामींना दंडवत केला, श्रीचरणा लागले. आणि मग भेट झाल्यानंतर स्वामींना त्यांनी श्रीप्रभूंचा जो कुसकटा म्हणजे प्रसाद होता, चुरा होता प्रसादाचा, तो स्वामींकडे सुपूर्द केलेला आहे. आणि मग स्वामींची जी पोटळी आहे ती पोटळी नमस्करिली म्हणजे त्या प्रसादाला सन्मान स्वामींनी दिलेला आहे. आणि मग गोसावी तया ते पुसले. आणि स्वामी त्यांना विचारतात कैसे परिनिर्गमू झाला, म्हणजे तुम्ही त्याग कसा केला या संदर्भात तुम्ही आता आम्हाला सांगा, विश्लेषण करा त्याचं. ते म्हणतात जी जी भावेची बारसी तेरसू झाला, म्हणजे भावेसनी एक सण आहे त्याला भाऊबीज असंही म्हणतात. आणि त्या दिवशी मी अवकाशाला गेलेलो होतो, म्हणजे स्वभावाला गेलेले होते सकाळीच. आणि अवकाशा बैसुनी मृतिका घेऊन गंगेशी गेला, शौच करू निघाला तर विचारू लागला. आणि मग ते अवकाशाला स्वभावाचं त्यांनी झाल्यानंतर नदीकडे ते चाललेले आहेत, हातामध्ये माती घेतली आणि हात धुण्यासाठी ते चाललेले आहेत. आणि जाता जाता त्यांच्या मनामध्ये उल्लेख व्हायला लागले. कशा प्रकारचे विचार करायला लागले ते स्वामी ते म्हणतात सर्वज्ञ म्हटले अनुसरावे ते कैपा. स्वामींनी अनेक वेळा निरूपणात सांगितलं की अनुसरण घ्या, अनुसरण घ्या. परंतु कधी घ्यायचं अनुसरण याचा विचारच नाही केला आपण. जर का आपल्याला टीव्ही घ्यायचा असेल तर आपण निश्चित करतो की या दिवाळीमध्ये घ्यायचा आहे. घराला रंग लावायचा असेल तर या दिवाळीमध्ये लावायचा आहे. कुठलीही वस्तू घेताना आपण निश्चित करतो. एखादा पदार्थ खाण्याचा बनवायचा असेल तरी आपण निश्चित करतो की उद्या आपण आमकी आमकी भाजी बनवू, उद्या आपण बासुंदी बनवू. म्हणजे प्रत्येक गोष्टीची निश्चिती आपण करत असतो. परंतु आपण कधी स्मरणाची निश्चिती केलेली आहे का की आपण नामस्मरण करू.
आपण कधी अशी निश्चिती केली का आपण धर्मवार्ताच करू, आपण अन्य वार्ता करायची नाही, अशी कधी निश्चिती आपण करतो का कुठल्या गोष्टीची? म्हणजे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हे अनुसरण हा जो काही प्रकार आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून जे काही विधी केल्या गेले पाहिजेत ते हे विधी आहेत. धर्मवार्ता करणे, अन्य वार्ता न करणे, स्मरणामध्ये, लीळाचिंतनामध्ये, वचन पाठांतर, वचन चिंतन याच्यामध्ये आपला वेळ उपयोगी लावणे, हे अनुसरणापर्यंत पोहोचण्याचे छोटे छोटे विधी आहेत. पण हे कार्य यांचं मोठं आहे आपल्या जीवनातलं. कधी आपण असा निश्चय केलेला आहे का की आपण अनुसरण घ्यायचं? कुणीतरी आपल्याला सांगितलं की 56 पर्यंत मर्यादा आहे, मग आपण काय म्हणतो 55ला घेऊया किंवा 50च्या पुढे घेऊया. असे जे कोणी उल्लेख करतात त्यांच्यासाठीची ही लीळा आहे. आणि माहीम भट्टांचं जे काही वैचारिक जो काही भाग आहे तो आपल्याला याच्यातनं बघायला मिळतो की चांगलं कार्य करण्यासाठी ते किती लांबपर्यंत ढकलायचं की ते लांब असलेलं कार्य जवळ घ्यायचं आपण. म्हणजे एखाद्याकडनं पैसे येणार आहे तर आपण म्हणतो का 1 वर्षाने घेऊया, आपण म्हणतो की नाही लगेचच घेऊया. कुणीतरी सांगितलं की बाबा तुमच्या हातातलं जे काही सोन्याचा अलंकार आहे तो अमक्या ठिकाणी पडलाय, आपण म्हणतो का की संध्याकाळी जाऊन घेऊया. आपण जसं कळलं लगेच तसंच आपण त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे आपल्याला एखादं चांगलं कार्य जे आहे, जे ईश्वरोक्त आहे, ईश्वराने विहित केलेलं आहे, ते आपल्याला पुढे पुढे ढकलायची एक सवय आहे की नामस्मरण आपल्याला करायचं आहे. ते आपण कधीपासून चालू करायचं? उद्यापासून. उद्याचा दिवस चांगला आहे. उद्याचा दिवस कॅलेंडरमध्ये काय लिहिलं आहे? शुभ दिवस लिहिलेला आहे. स्मरण करण्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस काही नसतो. ज्या दिवशी तुम्ही उल्लेख केला आणि ज्या दिवसापासून तुम्ही क्रिया चालू केली तुमच्यासाठी तो दिवस कसा आहे? शुभ आहे. माहीम भट्टांनी जेव्हा निर्णय घेतलेला आहे अनुसरणाचा, त्या दिवशी त्यांनी काही शुभ अशुभ कुठलाही दिवस बघितला नाही. त्याचा उल्लेख कुठे लीळाचरित्रामध्ये आलेला नाहीये. निश्चय जर का तुम्ही चांगला केलेला आहे, कार्य जर का तुमचं चांगलं आहे, योग्य आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अविधी नाहीये, तर ते तुम्ही कधीही करू शकता. त्याच्यासाठी आमोशा आणि पौर्णिमाच लागते असं नाहीये बरं का. म्हणजे मी कधी कधी असं सांगतो प्रवचनामध्ये, नशीब हे महिन्याच्या याच्यामध्ये एक आमोशा आणि एक पौर्णिमा आहे ते बरं आहे. त्या निमित्ताने तरी लोक आमोशा पौर्णिमा म्हणून मंदिरामध्ये येतात. आमोशा पौर्णिमा आणि दुःख या 3 गोष्टी जर का जगात नसत्या तर कुणीही मंदिरामध्ये आलं नसतं. परंतु आपल्याकडे जर का ज्ञान झालं की ज्ञान झाल्यानंतर आपल्याला ईश्वर मंदिरामध्ये येण्यासाठी किंवा कुठलंही ईश्वरोक्त कार्य करण्यासाठी शुभ अशुभ दिवस बघण्याची आवश्यकता नाहीये. आमोशा पौर्णिमेलाच मंदिरात गेलं पाहिजे हे सुद्धा काही निश्चय करायची गरज नाहीये. तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. स्थानवंदनाला जाऊ शकता, विशेष वंदनाला जाऊ शकता, अधिकरण साधू संतांच्या वासनिकांच्या भेटीला तुम्ही जाऊ शकता. माहीम भट्टांच्या विचारांमध्ये हे आलेलं आहे की स्वामींनी अनेक वेळा सांगितलं की अनुसरण घ्या, अनुसरण घ्या, परंतु ते काही म्हणजे कधी घ्यायचं बरं अनुसरण? मग त्यांनी असा निश्चय केला की वरिसा एका अनुसरो. बघा आता किती वेळा ठरवतात आणि किती वेळा ते रद्द करतात, किंवा किती वेळा त्यांना लक्षात येतं की नाही नाही हे खूपच लांब होत आहे, अजून थोडंसं लवकर अनुसरावं आपण. आता तुम्ही मोज आहे ते म्हणतात की वरिखा एका अनुसरो, एका वर्षामध्ये आपण अनुसरण घेऊया असं निश्चय झाला. अवघ्याची व्यवस्था करू मग अनुसरो, आणि काही सगळ्यांची व्यवस्था करू घरादाराची आणि मग अनुसरण घेऊ. पण परत मनामध्ये येतं की एका वर्षात जर का आपण सरलो, आपलं देह गेलं, जीव गेला आपला, तर मग असं करूया वर्ष खूपच लांब होतं. 6 मासा अनुसरो, मासा 6 म्हणजे 6 महिन्यात अनुसरण घेऊया. निम्म्याने कमी केलं एकदम त्यांनी. आणि काही अवघ्याची व्यवस्था करू आणि निघू, 6 महिन्यामध्ये अनुसरण घ्यायचं निश्चित झालं. परंतु विचार केला पण 6 महिन्याची तरी काय आपल्याला निश्चिती आहे की 6 महिने आपण जगूच म्हणून. तरी मासा ती अनुसरो अजून निम्म्याने कमी केलं की 3 महिन्यात अनुसरण घेऊयाच आता. परंतु 3 महिन्यात जर का सरलो तर असं करूया
तरी मासा एका अनुसरो, एका महिन्यात आता अनुसरण घ्यायचं. बघा, एका वर्षाचं कुठे आलं, एका मासावर आलेलं आहे, म्हणजे एका महिन्यावर आलेलं आहे. आणि मग पुन्हा विचार होतो, काही घरी घालू मग निघो, घरची काहीतरी व्यवस्था करून निघूया. परंतु एका महिन्यात जर का देह गेलं तर, आत्ताचं जर का तुम्ही काळ बघितला तर एका मिनिटाची सुद्धा गॅरंटी नसते. आता एका मिनिटा पहिले चांगला असलेला माणूस एका मिनिटात जाऊ शकतो. मग काय करायचं, असं करूया, पाखा एका अनुसरो, निम्म्याने कमी चालू आहे. एका वर्षाचं 6 महिने, 6 महिन्याचे 3 महिने, 3 महिन्याचं एका महिन्यावर आलं, एका महिन्याचं 15 दिवसावर आलं की 15 दिवसात आता अनुसरण घ्यायचं आपल्याला. आणि काही तववरी देह गेले तरी काही, परंतु 15 दिवसात देह गेलं तर असं पुढे 8 दिवसात घेऊया अनुसरण. आता 8 दिवसावर आले, परंतु 8 दिवसात जर का देह गेलं तर ते म्हणतात तरी दिसा एका अनुसरो. आणि काही आपण करू एका दिवसानी, म्हणजे उद्या अनुसरण घेऊया आपण, असं निश्चित झालं. परंतु दिसू कोणे देखिला असे, परंतु दिवस कोणी बघितलेला आहे, परत एक दिवस तरी आपण जगतो का. मग ते म्हणतात आता तसं काही नाही, आपण आजच्या आज अनुसरण घ्यायचं, आजच्या आज, म्हणजे आजचा दिवस आला आता. आणि मग ते म्हणतात की आता आपण असं करूया, घरी जाऊया आणि घरी सांगूया की असं असं आहे, किंवा घरची व्यवस्था करून देऊया पैशा पाण्याची, आणि मग निघूया. परंतु मनामध्ये परत येतं, उनी वासना उमरडली तरी काही. परंतु जर का घरी गेलो आपण आणि घरी गेल्यानंतर जर का मनामध्ये परत आपल्या या उच्च प्रकारची जी काही आपली आता इच्छा झालेली अनुसरणाची, ती जर का इच्छा घरातले एखादं वस्तू बघितल्याने किंवा घरातलं एखादं कार्य आठवल्याने जर का आपली इच्छा जर का ती बदलली तर काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आता आपण घरी सुद्धा जायचं नाही, गंगेकडे जाऊया, हात पाय स्वच्छ धुऊया, पवित्र होऊया आणि निघूया. परंतु जर का गंगेकडे जाताना साप चावला तर काय, मग देह गेलं तर काय होईल. मग असं करूया की आता आपण गंगेकडे सुद्धा जायचं नाही, जिथे उभे आहोत तिथूनच रिद्धपूरच्या दिशेने चालायला लागायचं. आता तुम्ही असं म्हणाल की त्यांनी घरी जायचं टाळलं, कारण घरी एखाद्या काहीतरी जीवाचा घातपात होऊ शकतो किंवा इच्छा बदलू शकते, नदीकडे जाण्याचं टाळलं, मग रिद्धपूरच्या दिशेने तर निघालेलेच आहेत, मग रिद्धपूरला पोहोचेपर्यंत जर का काही झालं तर, असा विचार त्यांच्या मनामध्ये नाही आला का. तर लक्षात घ्या, स्वामींनी वचन सांगितलेलं आहे, एथची मोहरची पुरे. म्हणजे आपण मगाशी जो संदर्भ घेतलेला आहे उल्लेखाचा, उल्लेख होणं महत्वाचं आहे, म्हणजे चांगला उल्लेख होणं महत्वाचं आहे, वाईट उल्लेख होणं अतिशय चुकीचं आहे. आणि मग एखाद्या वेळेस तुम्ही जेव्हा उल्लेख करता अनुसरणाचा, उल्लेख करता घरी जाण्याचा, उल्लेख करता अजून कुठलं तरी कार्य करण्याचा, जेव्हा घरी जाण्याचा उल्लेख करतो तेव्हा आपल्या दिशा असते घराकडे जाण्याची, प्रपंचाकडे जाण्याची दिशा असते. एखाद्या कार्याचा उल्लेख होतो तेव्हा कार्याकडे जाण्याची दिशा असते. परंतु अनुसरणाचा जेव्हा उल्लेख करतो आणि आपण चालायला लागतो तेव्हा आपलं सन्मुख कुठे असतो, आपण ईश्वराकडे सन्मुख असतो. आणि अशा वेळेस त्या अनुसरणाच्या त्या मुख्य कार्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत, अधिकरणापर्यंत पोहोचण्यापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत पोहोचण्यापर्यंत तुमचं देह जरी रस्त्यात गेलं, सरलो जरी आपण, तरी तुमचा उल्लेख काय आहे, ईश्वर काय बघतील. ह्यांनी निघायच्या आधी उल्लेख काय केला होता, अनुसरणाचा उल्लेख केलेला, आणि निघाला कुठल्या रस्त्याने आहे, अनुसरणाच्याच रस्त्याने निघालेला आहे. आता जर का तुम्ही इथे येता येता तुम्ही प्रवचनाला निघाले, भोगली आश्रमामध्ये तुम्ही येता येता तुम्हाला कोणी रस्त्यामध्ये भेटलं तर तुम्ही कोणालाही सांगताना काय सांगणार, आम्ही भोगली आश्रमाकडे निघालेलो होतो, त्याच रस्त्यात त्यांची आणि आमची भेट झाली. म्हणजे तुमचा रस्ता कुठला झाला, अनुसरणाचा रस्ता झालेला आहे. अनुसरणाकडे आता तुम्ही निघालेले आहात. म्हणजे तुमचं देह सरलं तेव्हा तुमच्यामध्ये काय ऍक्टिव्हिटीज होत्या, तुम्ही कशामध्ये सक्रिय होते हे परमेश्वर आधी बघतात. अंतकालेचे मामे व स्मरणुक्ता कलेवरम. आपला अंतकाल झाला, मृत्यू झाला, त्यावेळी तुम्ही मृत्यूच्या आधी तुम्ही काय करत होते, नामस्मरण करत होते का, हे बघितल्या जातं.
तुम्ही चालत आहात आणि चालत असताना तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही कुठल्या रस्त्याने चाललेले आहात याची आधी परमेश्वर काय करतात, शोधणी करतात की हा अनुसरणासाठी चाललेला होता. आणि म्हणजे हा कसा आहे, विधीमध्ये आहे. थोडक्यात म्हणजे एखादा व्यक्ती कंपनीमध्ये कामाला आहे आणि कंपनीमध्ये कामाला असताना जेवायची सुट्टी झाली आणि तो जेवतोय. आता कंपनीचं काम नाही करत, तो जेवतोय आणि जेवता जेवता त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृत्यू कुठे झालेला आहे, कंपनीत झालेला आहे. म्हणजे तो कसा आहे, सक्रिय आहे, कंपनी ऑन ड्युटी त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे कंपनीला त्याचं काही ना काही द्यावं लागेल. पण कंपनीच्या गेटच्या बाहेर तो निघाला, सुट्टी झाली, कंपनीच्या गेटच्या बाहेर निघाला आणि मृत्यू झाला. आता कंपनी जबाबदार आहे का, नाही. कंपनी बघते की हा मृत्यू झाला तेव्हा गेटच्या आतमध्ये होता की बाहेर होता. परमेश्वरही बघतात की तुमचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात, अनुसरणाच्या रस्त्यावर होता, मार्गाने होता की प्रपंचाच्या मार्गाने होता, हे आधी बघितलं जातं. आणि तदनंतर मग तुम्हाला काय द्यायचं आणि कुठे न्यायचं ह्याची निश्चिती नंतर असते. आणि म्हणून माहीम भट्टांना घरी जाणं हे चुकीचं वाटलं, धोकादायक वाटलं, नदीकडे जाणं धोकादायक वाटलं. परंतु त्यांच्याही त्या जागेपेक्षाही रिद्धपूर लांब आहे, त्या रिद्धपूरला जाणं त्यांना धोकादायक नाही वाटलं. ते त्या दिशेने निघालेले आहेत. तेव्हा त्यांच्या मनात विचार नाही आला की रिद्धपूरला पोहोचेपर्यंत जर का आपलं देह गेलं, आपण सरलो तर काय होईल, हा उल्लेख मनामध्ये नाही आला. कारण की येथची मोहरची पुरे हे वचन त्यांना माहिती आहे, अनुसरणाचा रस्ता त्यांना माहिती आहे. आणि मग ते अनुसरणाच्या दिशेने निघालेले आहेत, म्हणजे रिद्धपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आणि सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी कार्य काय केलं, लिळेतले न आपल्या नजरेत आलेले जे काही वाक्य आहेत ते आपण बघणार आहोत. त्यांनी काय केलं की अनंतू मुदिया धोत्राची गाठीसी बांधलिया. अनंतू मुदिया म्हणजे अंगठ्या ज्या काय असतील त्यांनी घातलेल्या, म्हणजे मी माझ्याकडनं सोन्या आणि चांदीच्या अंगठ्या गृहस्थ लोकांनी घालाव्यात, काय अडचण नाही आहे. परंतु महानुभावपंथीय साधकाने खड्यांच्या अंगठ्या ज्या आहेत ते घातल्या नाही पाहिजे. बघा यांनी काय केलं, अनुसरणाची निश्चिती झाली, काय केलं, त्यांच्या हातामध्ये जे काही अलंकार असतील ते त्यांनी लगेच काय केले, काढून ठेवले. काही देवते संदर्भातलं त्यांच्याकडे काही जाणवं वगैरे काय असेल ते पण त्यांनी काढलं असावं. परंतु अनंत आणि मुदिया हे त्यांनी काढून ठेवलेलं आहे. म्हणजे ईश्वर साधकाने कुठल्याही प्रकारचे जे काही मंत्रोच्चारित अन्य लोकांनी दिलेले, ज्योतिष भविष्यकारांनी दिलेले ज्या काही खड्यांच्या अंगठ्या असतात ते महानुभावपंथीय साधकाने घातले नाही पाहिजेत. कारण की तुम्हाला तुमच्या देवावर चांगल्या प्रकारचा विश्वास जर का असेल तर तुम्ही दुसरा कुठला आधार घेणार नाही. जर का तुमच्या घरी जेवण चांगलं बनलेलं आहे तर तुम्ही बाहेरून जेवण मागवाल का, तुम्हाला नाही नाही आज काही मागवायचं नाही, आज घरी जेवण उत्तम आहे. तुम्हाला एखादं जर का चांगलं उपलब्धी तुम्हाला मिळते, प्राप्ती तुम्हाला चांगली मिळते, तुम्ही इतर गोष्टींची तुम्ही आधार घेणार नाही. आणि जर का आमच्याकडे नामसाधना ही आहे तर नामसाधना असल्यानंतर तुम्हाला कुठल्याही इतर गोष्टींची, इतर जे मानवपंथीय नाही आहे अशा कुठल्याही गोष्टीचा आधार तुम्ही घ्यायचा नाही, असं स्पष्टपणे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मानवपंथीय साधकांनी कुठल्याही प्रकारचे त्या खड्यांच्या वगैरे अंगठ्या बिंगठ्या काही घालायच्या नाहीत, असतील तर ते काढून ठेवायच्या. आम्ही ज्यांच्याकडे अध्ययन केलं, संवत्सर वांबोरीचे आदरणीय श्री गुरुवर्य मामाजी यांनी आम्हाला ही शिकवण दिली, यांनी आमच्या लक्षात आणून दिलं. म्हणजे जेव्हापासून अध्ययनाला लागलो तेव्हापासून त्यांच्याही हाताबोटांमध्ये त्यांच्याही वैयक्तिक काही नाही आहे. आणि आम्हाला सुद्धा त्यांनी ते समजावून सांगितलं आणि ते आम्हाला ते कुठेतरी तात्विक दृष्टीने सुद्धा ते पटले की ही गोष्ट बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी माहीम भट्टांनी सुद्धा काय केलेलं आहे, ही ओळ आपण कधी वाचलेली नसेल किंवा वाचली असेल तर ती आपल्या लक्षात नसेल की त्यांनी ते सगळं काढून ठेवलं. आणि मग ब्राह्मणा एकाची ओसरी निजायला प्रवास सुरू झालेला आहे, संध्याकाळ झाली, मुक्कामाची वेळ झाली, कुणाच्या तरी पडवीला त्यांनी मुक्काम केलेला आहे. आणि मग काय करायचं, आता कुठे जायचं, स्वामींच्या सन्निधानी जायचं का श्रीप्रभूंच्या सन्निधानी जायचं. मग त्यांनी विचार केला की स्वामींच्या सन्निधानी गेलो तर माझं सासरवाडी वगैरे सगळं इथेच आहे जवळच,
त्यांना लगेच माहिती पडेल आणि माझे मामा सासरे आणि गुरु असलेले गणपत आपले लगेच मला येतील आणि स्वामींच्या इथून घेऊन जातील. म्हणजे इथं स्वामींच्या ठिकाणी राहणं, स्वामींच्या सन्निधानी राहणं हे काय होईल, आपल्या अनुसरणाला बाधक ठरू शकतं या नातलगांमुळे. आणि म्हणून त्यांनी केलं निश्चित की आता श्री प्रभूंच्या सन्निधानी जावं. आमच्या स्वामींनी काय सांगितलेलं आहे, माईन भट्टांना पंचकृष्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जैसे रुद्रपुरी श्री गुंडम राऊळ असं सुद्धा सांगितलं. त्यांचं दास्य करा. आणि त्यांना कुठेतरी ते पटलेलं आहे, प्रतीती आली, परंतु विशेष प्रतीती त्यांची बसली नाही, म्हणून ते श्रीप्रभूंच्या सन्निधानी गेले नव्हते. किंवा स्वामींना मग पुढचं नाव सांगावं लागले जसे प्रतिष्ठानी हे. परंतु श्रीप्रभू हे परमेश्वर अवतार ह्याची प्रतीती त्यांना आलेली होती आणि म्हणून ते तिकडे जाण्याच्या दृष्टीने निघालेले आहेत. आणि परमेश्वरपुरासी निघाला ते सांगतायत स्वामींना की मी रुद्धपूरच्या दिशेने निघालो. मध्ये रस्त्यामध्ये एक ब्राह्मण भेटले. त्या ब्राह्मणाचा त्यांनी विचारलं, माझी पासवडी तुम्ही घ्या, आपली मग द्या. माझी पासवडी आहे, माझे कपडे जे आहेत ते तुम्ही घ्या, तुमचे जे धोतर आहे ते मला द्या. आता यांची जी पासवडी होती ती उत्तम प्रकारची होती, ती साधी नव्हती बरं का. म्हणजे त्या काळामधला एकदम महागडा कपडा होता. आणि ज्या ब्राह्मणाकडनं ते घेणार आहेत त्याचा कपडा म्हणजे त्याचं जे धोतर एकदमच मळलेलं, वास येणारं असं, गरीब ब्राह्मण असेल तो. आणि आता जर का जायचं आहे तर त्याग कुठून झाला पाहिजे, कपड्यांपासून त्याग झाला पाहिजे. म्हणजे अनुसरण घ्यायचं आहे तर आधी काय केलं पाहिजे, कपड्यांपासून बदल झाला पाहिजे. आत्ता मध्यंतरी एक प्रवाह आहे बरं का, ग्रस्त लोकांमध्ये एक प्रवाह आलेला आहे की अनुसरण घ्यायचं असेल तर कपडे बदलण्याची काही आवश्यकता नाही आहे, असा एक मतप्रवाह आलेला आहे. परंतु मी असं म्हणतो की अनुसरण घ्यायचं असेल तर नक्कीच कपडे बदललेच पाहिजेत. कपडे बदलणं म्हणजे अनुसरण नाही आहे बरं का, परंतु अनुसरण घ्यायचं असेल तर कपडे बदललेच पाहिजेत. बघा, शाळेत जातात, काय केलं जातं, गणवेश असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये गणवेश हा निश्चित असतो. काही कॉलेजेसचा पण गणवेश निश्चित आहे, काही कंपन्यांचा गणवेश निश्चित आहे, जे अग्निशामक दलाचे आहेत त्यांचा गणवेश निश्चित आहे, पोलिसांचा गणवेश निश्चित आहे, डॉक्टरांचा गणवेश निश्चित आहे. ते काही कपडे घातल्याने डॉक्टर होतं का कोणी? नाही, परंतु गणवेश आहे, त्यांना गणवेश घातला पाहिजे. प्रत्येकाचा गणवेश आहे, कारण की त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता. आम्ही जेव्हा पदयात्रा काढलेली होती 1 दिवसाची, आम्ही काय केलं, एका ठिकाणी जेव्हा सगळे जमले, आम्ही सगळ्यांच्या हातामध्ये काय केलेलं आहे, एका विशिष्ट रंगाची रिबीन सगळ्यांच्या हाताला बांधली. का बरं? कारण की जेव्हा ती रिबीन बांधली त्यावेळी ज्यांच्या हातामध्ये ते बांधल्या गेलं सगळ्यांना आता निश्चित झाली की आपण आता या पदयात्रेचा एक सहभागी, एक सदस्य झालो, असं एक निश्चिती होते त्याच्यामध्ये. आणि म्हणून गणवेश असणं खूप महत्त्वाचं आहे. हा गणवेश आम्हाला काय करतो, आम्ही जिथे आमचं आचरण विसरतो त्या ठिकाणी हा गणवेश आम्हाला आमचं आचरण जे आहे ते लक्षात आणून देत असतो. आणि म्हणून अनुसरण असेल तर त्या ठिकाणी गणवेश असला पाहिजे. या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, तो गणवेश बदललेला आहे, म्हणजे स्वतःच्या मनानेच बदललेला आहे. परंतु त्याग करायचा तर तो पूर्ण अंतर्बाह्य प्रकारे त्याग झाला पाहिजे, तो लक्षात आला पाहिजे आपल्या. नाहीतर कपडे जर का आपले स्वच्छ असतील, चांगले असतील, महागडे असतील तर काय होईल, आपल्याला पदोपदी आठवेल की नाही आपण श्रीमंत आहोत बरं का, आपले कपडे चांगले आहेत बरं का, आपण कुठेही दंडवत घालू शकणार नाही बरं का. जे कुठेही दंडवत घालायचं असेल तर आपल्याला आधी कपडे दिसतात आपले. वास्तविक दंडवत म्हणजे काय, ईश्वराला शरण जाण्याची ती क्रिया आहे. परंतु जर का चांगले कपडे असतील तर आपण अनेक विधींपासून लांब राहतो. मग पंक्तीत वाढायचं असेल तर भाजी वाढत नाही आपण, कारण तेलकट सांडलं कपड्यावर तर कपडे खराब होतील. दंडवत घालताना स्मरणाला बसतोय आपण तर जागा स्वच्छ पाहिजे, घाण असेल तर कपडे घाण होतील. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपण बघतो. आणि म्हणून मी असं सांगतो की विधी करत असताना कपडे आपले मळके पाहिजेत, म्हणजे कपड्यांचा विचारच होत नाही. आणि विधी सुद्धा आपण मनसोक्त आणि चांगल्या प्रकारे, आवडी प्रकारे आपण ते विधी करतो. जर का कपड्याची तुम्हाला चांगले कपडे खराब होऊ नये असं जर का वाटत असेल तर मळके कपडे घालावे, परंतु विधीच्या बाबतीमध्ये कुठे कंजूसी आपण करू नये. म्हणजे हे आपल्याला या लीळेतनं हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. माईन भट्टांनी आपलं चांगलं महागडं वस्त्र त्याला देऊन टाकलं आणि त्याचं जे काही मळकं वस्त्र ते परिधान केलं
आणि मी काय म्हणू, तेने म्हटले मज हे न पचेना, म्हणजे पाचवडी म्हणजे काय आहे, एक वर्षावर असं घ्यायचं ते वस्त्र आहे. तो ब्राह्मण म्हणतो की तुमचं हे वस्त्र मी घेईल, माझं वस्त्र तुम्हाला देईल, पण हे एवढं महागडं वस्त्र आहे तुमचं की माझ्याकडे जर काही वस्त्र कोणी बघितलं तर मला हे पचणार नाही हे वस्त्र, म्हणजे लोक माझ्यावर संशय घेतील की ह्यांनी कुठून तरी चोरून आणलंय. तर कोणी विचारलं तर मी काय सांगायचं. माहीमभट्ट म्हणतात सरालेकार माई हे दिले आईचे म्हणावे, माझं नाव सांगायचं, सरालेकार माहीमभट्टाने हे दिलेलं आहे. आणि मग त्यांनी ते आपली मंजिष्ठ पासुडी जी आहे ती त्यांना दिलेली आहे आणि त्यांचं जे मळकं धोतर आहे ते त्यांनी ते घेतलं. त्या दिवशी चतुर्दशी होती, त्या धोतराचं त्यांनी फाडून एक झोळी तयार केली आणि मग गावामध्ये गेले, भिक्षा मागितली. आणि एका बाईने काय केलं की त्यांना ते सण होता त्या दिवशी, तर तसंच तसं चांगल्या पदार्थांचं ताटच त्यांना वाढलेलं आहे, म्हणजे त्या ताटातले सगळे पदार्थ त्यांना वाढले, चांगले चांगले पदार्थ होते. पहिल्याच दिवशी भिक्षा मागितली आणि पहिल्याच दिवशी चांगलं भोजन आहे, त्यांना उत्तम प्रकारचं भोजन भिक्षेमध्ये आलेलं आहे. फक्त माहीमभट्ट काय म्हणतात, ताट ठाणवय आडनी तिन्ही ठाय नाही ये तुलेची, म्हणजे पाट नव्हतं, ताट नव्हतं, बाकीचा लवाजमा नव्हता, परंतु पदार्थ सगळे होते असं माहीमभट्टांनी स्वामींना सांगितलं. सगळं भिक्षेला आलेलं होतं. गंगेकडे गेले, भोजन करू बैसला, म्हणजे भोजनासाठी मी बसलो, तर धोत्राचा वास आणि भिक्षान्न, त्या कपड्याचा वास जो आहे त्या अन्नाला येत होता. आपण जे चपात्या बनवतो ना, चपात्या कपड्यांमध्ये एखाद्या गुंडाळून ठेवतो, सकाळी जर का ते गुंडाळून ठेवलं असेल आणि ते दिवसभर चपात्या तशाच राहिल्या, त्या कपड्याचा एक विशिष्ट वास असतो, ते चपात्यांना लावू शकतो उद्या सकाळपर्यंत. तसं हे धोतरच एवढं मळकं होतं की त्यालाच मुळामध्ये एवढा वास होता की तो वास अन्नाला लागला आणि त्यांना ते अन्न ग्रहण करताना वमन झालं. वमन झाल्यानंतर मनामध्ये वाटलं की हे आपला निर्णय चुकला बरं का, आपण असं करूया, आता घरी जाऊया आपण. दुःख वाटले, परंतु ह्या उल्लेखाचं त्यांना खूप दुःख वाटलं की अरे हे काय, आपण एवढं सगळं सोडून आलो आणि फक्त एवढूशा वास येणाऱ्या अन्नापायी आपल्याला परत घराचा सहवास करण्याची इच्छा झाली, हे चुकीचं आहे. आणि यांचं हे वाक्य ऐकून स्वामी म्हणतात जाणत्या विको सुखाते नेदी, जाणता व्यक्ती जो असतो त्याला सुख जे आहे ते योग्य वाटत नाही, बरं वाटत नाही, त्याच्यातली चूक त्याला कळत असते. माहीमभट्ट म्हणतात ते दिसी अवघा उपवास पडिला, एक दिवस पूर्ण उपाशी होते ते. बघा, एक साह्य झालं, पदार्थ सगळे आले परंतु ते खाल्ले गेले नाही, परंतु त्याची दुसरी व्यवस्था काही मिळाली नाही, परत साह्य झालं नाही. एकदा साह्य झालेलं आहे, परंतु ते साह्य जे आहे ते साह्य माहीमभट्टांना ते काही उपयोगी पडलं नाही आणि दिवसभर त्यांना उपवास घडला. आणि ते म्हणतात की दुसऱ्या दिवशी मी परत उठलो, मुक्काम झाला कुठेतरी, दुसऱ्या दिवशी उठलो आणि विचार करू लागलो, काय पा अन्ने विन तरी देह नाही आणि देहे विन तरी धर्म नाही. अन्न नाही खाल्लं तर मग धर्म, देह नाही म्हणजे देह आपला सक्षम राहणार नाही, देह सक्षम राहिला नाही तर धर्म आचरण सक्षमपणे होणार नाही. मग आपण असं करूया, तरी ये सृष्टी ननुसरो, या सृष्टीमध्ये काही अनुसरण घ्यायचं नाही. बघा, 1 वर्षाने अनुसरण घेणारी व्यक्ती आज आणि आत्तावर आलेली आहे आणि आत्ता सरळ या सृष्टीचं अनुसरण त्यांनी कॅन्सल केलं आणि निश्चय केला की या सृष्टीत जरी नाही घडलं तर पुढच्या सृष्टीचं अनुसरण घेऊया आता आपण. मग पुढील ये सृष्टी अनुसरो आणि काही पुढील सृष्टीचंच अनुसरण घेऊया, आता या सृष्टीत काही शक्य नाही आपल्याला. तरी पुढील ये सृष्टी अनुसरण हे काही ते आता ते म्हणाले, पण पुढील सृष्टी अनुसरण घडेल की नाही घडेल, याच सृष्टीमध्ये अनुसरणाचं अवहेळन आपण केलं म्हणजे पुढील सृष्टीमध्ये अनुसरण घडेल की नाही घडेल सांगता येत नाही. तरी ईश्वरे म्हटले अनुसरावे तरी अनुसरावे, स्वामींनी सांगितलं ना अनुसरण घ्या, मग अनुसरण आता घ्यायचंच. मग देह जाओ भावे राहो, देह राहो आपलं, नाही तर राहो, कसलीच काळजी करायची नाही. आणि मग एका गावाला त्याने भिक्षा केली, गंगेकडे गेले म्हणजे जिथे पाणी आहे त्या ठिकाणी गेले, जेवू बसला, जेवायला बसले, कालसारखीच परिस्थिती, अन्नाला परत तोच वास, तर घासू भरी पोटी निघाला, एक घास तोंडात टाकला, तो चावला आणि तो गिळला, तो पोटात गेला आणि मग ते
निश्चिंत झाले आणि मग ते म्हणतात, घासू पोरी पोटी पडिला, आत्या मा माहिये जिंतिले, आता मी जिंकला. एक घास खाल्ला ना मी, आता पुढचे पण घास मी सगळे खाईन आणि आता इथून पुढे आता मला कुठल्याही प्रकारची काळजी नाही. एक अडचण जर का तुमची जर का हे झाली, निस्तरली विधी करत असताना, मग पुढच्या अडचणींचा अजिबात विचार करायचा नाही. पुढच्या सगळ्या अडचणी आपोआप तुमच्या निस्तरतील. आणि म्हणून म्या बाहे आपळली, म्हणजे बरं वाटलं मला की मी एक घास अन्न खाल्लं. आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही घास पोटी पडिले, दुसऱ्या दिवशी 2 घास अन्न खाल्लं. तिसऱ्या दिवशी 3 घास रिगाले, तिसऱ्या दिवशी 3 घास अन्न खाल्लं. वाढते, प्रगती होते. प्रगती झाली पाहिजे. आपल्या विधीमध्ये काय पाहिजे, वाढवा वृद्धिंगतता असली पाहिजे. आपल्याकडे उलट चालू आहे. आपण जेव्हा उपदेश घेतला तेव्हा गुरूंनी सांगितलं किती गाठ्या स्मरण करायचं, 15 गाठ्या सांगतातच नॉर्मली. 15 गाठ्या स्मरण करायचं. जेव्हा आपण उपदेश घेतलेला तेव्हा आपण 15 गाठ्या स्मरण करायचं बरं का. आणि मग उपदेश आपला जुना होत गेला, तसं आपल्या गाठ्या कमी कमी होत गेल्या, स्मरण कमी कमी होत गेलं, आवड कमी कमी होत गेली. तुम्ही असं लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा नवीन उपदेश घेतलेला तेव्हा तुम्हाला पंथाबद्दल विधीबद्दल जास्त आवडी होती. आत्ता जसं जसं आपण जुने होत गेलो तसं विधीमध्ये आपल्या काय झालेलं आहे, थोडं कमीपणा आला. कोणाला दंडवत करताना आपण आवडीपूर्वक दंडवत करायचो, आता एक दंडवत करायचं म्हणून आपण करत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतं, कमीपणा येतो, तर तसं होता कामा नये. आपल्या विधीमध्ये वाढवा असं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एक एक घास वाढत गेला आणि मग मूळ आहारावर आले, रिद्धपूरला पोहोचले. पोहोचत असताना त्या ठिकाणी काय केलं, त्यांच्याकडे जी दुसरी पासवडी होती ती त्यांनी 11 दामाला ती पासवडी विकली. एका दामाची टोपली घेतली आणि 10 दामाचा गुळ घेतला, म्हणजे शिल्लक काहीच ठेवलं नाही. श्रीप्रभूंना देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी ते घेऊन येत आहेत. रस्त्यामध्येच एक मातंग भेटला. त्याला विचारलं की श्रीप्रभू कुठे आहेत. त्यांनी श्रीप्रभू कुठे आहेत हे सुद्धा सांगितलं आणि श्रीप्रभूंच्या 2-4 लीळा सुद्धा सांगितल्या आणि ते पुढे निघाले. तो मातंग पुढे गेला. माईन भट्टांनी दुर्डी खाली ठेवली आणि त्यांना दंडवत केला. त्यांना म्हणजे ही महानुभाव पंथाची ओळख आहे. महानुभाव पंथामध्ये जात भेद वर्ण अशा कुठल्याही प्रकारचं काहीही जे काही बाधक विचार आहेत हे कुठलेच नाही आहेत. इतर याच्यामध्ये ते बघितल्या जातं, पण महानुभाव पंथाचा जो जाणता व्यक्ती आहे तो हे कधीच बघत नाही हा शूद्र जातीचा आहे, हा उच्च जातीचा आहे, अशा कुठल्याही प्रकारचा उल्लेख कुणीही करू नये. वासनिकाने, उपदेशाने आणि अधिक जे काही संन्यासी आहेत यांनी सुद्धा असा कधीच विचार करू नये हा कुठल्या जातीचा आहे. आपल्या सगळ्यांची एकच जात आहे, ती म्हणजे आपण कोण आहोत, जीव जात आहोत. आणि आत्ता जर असं झालेलं आहे की एक देव आहोत आणि एक धर्म आहे आपला, परंतु इतर जे लोक आहेत, अन्य लोक, त्यांच्यामध्ये जातीभेद आहेत ना. पण आपण ते जातीभेद तिथे पाळत बसायचे नाही की बाबा हा अमक्या जातीचा, हा तमक्या जातीचा आहे. माहीम भट्टांकडनं ही शिकवण आम्हाला मिळते की ज्यांनी देव सांगितला, ज्यांनी देव निरूपण केला, तो कुठल्या जातीचा असो त्याची जात बघायची नाही, त्याचं कार्य बघायचं. माहीम भट्टांनी त्यांना दंडवत केलेला आहे. आणि मग श्रीप्रभूंच्या सन्निधानी आले, श्रीप्रभूंना तो गुळ अर्पण केला. अशा प्रकारे स्वामींची आणि श्रीप्रभूंची माहीम भट्टांची भेट झाली. आबाईसांनी त्यांना विचारलं आपण कुठून आलात. त्यांनी सांगितलं मी गंगातीराकडनं आलेलो आहे. आणि मग हे माहीम भट्ट यांनी आबाईसांना विनंती केली की मला इथे जे काही दिवसभराचा केर कचरा जो निघेल किंवा चुलीची जी काही राख वगैरे निघेल, जे टाकायचे आहे ती टाकण्याची सेवा आणि इथला तो जो काही पूर्ण चुली भानवसी सारवू द्याविया, म्हणजे चुली भानवसी जो काही स्वयंपाक विभाग आहे तो सारवण्याचं जे सेवा आहे ती मला तुम्ही कृपया द्या, असं माहीम भट्टांनी सांगितलं. म्हणजे इतरांना हरवून इतरांच्या बाबतीमध्ये अवहेलनात्मक जे काही विचार माहीम भट्टामध्ये होते एका काळी, ते माहीम भट्ट ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर किती विनम्र झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी ती सेवा स्वीकारलेली आहे. स्वामी म्हणतात तुम्ही ते तर का गेले, ती म्हणजे तुम्ही इथे का नाही आलात आमच्याकडे, तुम्ही रिद्धपूरला का गेले एवढे लांब अनुसरण घेण्यासाठी.
ते म्हणतात जी जी येथच्या येत सासुरीची तया हाती आसोनल्ला आहे, म्हणजे सासरकडची मंडळी होती तर ती इथे थांबलो असतो तर ते मला इथे थांबू दिलं नसतं त्यांनी. म्हणून मी गेला, श्रीप्रभूंचा अवतार जो ईश्वरीचा अवतार सांगितला आणि ईश्वर दास्य मोचक सांगितले, म्हणून मी तेथे गेला, म्हणून मी तिथे गेलो. स्वामी म्हणतात भटो प्रतिसृष्टी परमेश्वर अवतरेती. स्वामींनी आता इथे परमेश्वराची अवतार घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आपले तिन्ही दृष्टांत जे पहिले आहेत ते या संदर्भाचेच आहेत. स्वामी सांगतात की प्रतिसृष्टी परमेश्वर अवतार, की प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. अनंत अवतार आहेत बरं का. आम्हाला किती अवतार माहिती आहेत? फक्त 5च. परंतु आमचे स्वामी सांगतात अनंत अवतार आहेत. परमेश्वर अनंती अवतारी अवतरले असती, भविष्य भूत भविष्य वर्तमान काळ तिन्ही या वचनामध्ये आलेले आहेत. स्वामी सांगतात की अनंत अवतारी अवतरले असती, म्हणजे कधी भूतकाळामध्ये अनंत अवतार परमेश्वराचे झालेले आहेत. आता अवतरले असती म्हणजे वर्तमान काळामध्ये सुद्धा अवतार घेणं चालू आहे. आणि सौम्य अवतरती म्हणजे भविष्य काळामध्ये पण अनेक अनंत अवतार परमेश्वराचे होणार आहेत. परमेश्वर परदृश्य होती, अवर दृश्य होती, परावर दृश्य होती. म्हणजे अवतार घेताना परमेश्वर निश्चयात्मक येतात. म्हणजे अवतार घेऊ वाटला आणि घेतला असं नसतं. निश्चयात्मकता असते परमेश्वराच्या प्रत्येक कार्यामध्ये की आता अवतार घ्यायचा आहे कोणासाठी आणि कार्य काय करायचे आहेत. जसं द्वापरयुगामध्ये अवतार झाला कृष्ण महाराजांचा, विशिष्ट ते 1000 कालावधीमध्ये जे पांडव वगैरे जे आहेत यांच्या साह्यार्थ आणि संदर्भामध्ये जे काही जीव भेटतील त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये तो अवतार झालेला आहे. श्रीप्रभूंचा अवतार झाला विशिष्ट 125 वर्ष कालावधीमध्ये त्या परिसरातल्या त्या विशिष्ट जीवांसाठी म्हणून तो अवतार झालेला आहे. त्याच्यानंतर चक्रपाणी महाराजांचा अवतार तो विशिष्ट त्या जीवांसाठी झालेला आहे. आमच्या स्वामींचा जो अवतार आहे तो सृष्टीपर्यंत नित्य आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे म्हणजे तो अवतार या सृष्टीपर्यंत कायम आहे, ते विलीन होणार नाही आपल्या अव्यक्त स्वरूपी. या सृष्टीपर्यंत ते आहेच आहेत. म्हणजे परमेश्वर येताना निश्चयात्मकता असते की काय कार्य करायचं आहे. मग परमेश्वर परदृश्य होती म्हणजे एखादे अवतार मला परच दान द्यायचं आहे, परपैकीचं द्यायचं आहे म्हणून ते आलेले आहेत. म्हणजे कोण? श्री प्रभू अवतार. एखादे अवतार येतात की मला अवरच दान द्यायचं आहे, जीव देवता प्रपंच संबंधित म्हणजे तेच दान दिलं जातं, म्हणजे चक्रपाणी महाराज. आणि एखादे अवतार आहेत ते दोन्ही दान देण्याच्या दृष्टिकोनातून अवतार घेतात, म्हणजे उभयदृश्य अवतार. परावर दातृत्व त्यांचं आहे, पर आणि आवर दोन्ही. परमेश्वर पैकीचं पण ते देतात आणि देवता जीव देवता प्रपंच पैकीचं सुद्धा ते काय करतात? तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि या संदर्भामध्ये स्वामींनी दृष्टांत निरूपण केला. पहिला दृष्टांत आहे अंतुलाचा. घरा अंतू असे तो अंतुल सकळ ही पदार्थ देखे परी बाहेरील काहीच न देखे. म्हणजे घरामध्ये जो व्यक्ती आहे तो अंतुल सकळ पदार्थ बघतो परंतु बाहेरील काहीच न देखे, परंतु बाहेरचं त्याला काही दिसत नाही. जसा आपल्याला मी सकाळी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये आपण पाहिलं, पहिल्या सत्रात आपण हा विषय बघितला की आतमध्ये जो व्यक्ती आहे त्याला फक्त आतमधलं सगळं दिसतं, तो बाहेरचं काहीही बघू शकत नाही. पर बाहेरील काहीच न देखे, पण बाहेरचं काही बघू शकत नाही. हा झाला दृष्टांत. दृष्टांत एवढाच आहे फक्त. किती छोटासा दृष्टांत आहे, परंतु याच्यातनं सिद्धांत काय सांगणार आहेत स्वामी? सिद्धांत हा गहन सांगणार आहेत. तो सिद्धांत आपल्याला याच्यातनं पटकन कळणार नाही, त्याच्यासाठी दृष्टांतिक केल्या गेलेले आहेत. केशराज बासांनी काय केलं? त्याचं दृष्टांतिक केलेलं आहे. म्हणजे या दृष्टांतामध्ये तात्पर्य स्वामींना काय सांगायचं आहे, सिद्धांत स्वामींना काय सांगायचं आहे, त्याचं विश्लेषण या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. तैसा परदृश्य अवतार परसकळ देखे आवर काहीच न देखे काहीच न देखे. तसं परदृश्य अवतार जे आहेत म्हणजे परपैकीच देणारे, परमेश्वर पैकीच देणारे जे आहेत अवतार, ते काय करतात? परसकळ देखे म्हणजे त्या ज्या जीवाला परदान द्यायचं आहे त्याच्याकडे परमेश्वर पैकीची कणव काय काय आहे, ज्ञान प्रेम वगैरे संदर्भात त्याला जे काही द्यायचं आहे अशी जी कणव आहे तेवढीच ती कणव बघतात. अवरदानाची जी कणव आहे ते दिसत असली तरी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्यांना फक्त तेच. जसं तुम्हाला आता जेवणाचे सगळे पदार्थ वाढायचे ठेवलेले आहेत, तुम्हाला सांगितलं मीठ आणा,
तर तुम्ही सगळे पदार्थ बघता पण त्याच्याकडे लक्ष देत नाही, तुमचं लक्ष मिठाकडे असतं, मिठाची वाटी कुठे दिसते का? तसं जे काही द्यायचं आहे त्याच्याकडेच लक्ष असतं. आणि म्हणून परदृश्य अवतार जे आहेत ते परदान देण्यासाठी त्या जीवाकडे परपैकीची काही कणव आहे का तेवढीच फक्त बघतात. अवर काहीची न देखे, अवर जर का त्याच्याकडे कणव असेल कुठली, म्हणजे देवता संदर्भात एखाद्याला विद्या द्यायची असेल, काही स्थितीसुख द्यायचं असेल तर ते बघितल्या जात नाही, बघत नाहीत. वांचून त्यांना दिसतं ते, कारण ते परमेश्वर आहेत, ते सगळं बघतात. परंतु जे द्यायचं त्याच्याकडे विशेष लक्ष असतं. जेची देखण्याती तेची देण्याती, म्हणजे जे बघतात तेच देतात किंवा जे देतात तेवढंच पाहतात. हा झाला अंतुलाचा दृष्टांत, म्हणजे घराच्या आतमध्ये जो आहे, आतमध्ये आहे म्हणजे परपैकीचं. दुसरा दृष्टांत आपण बघणार आहोत. अवरदृश्यत्वे सकळ ही विद्या देण्याती. मग जर का परमेश्वराने म्हणजे पहिल्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की आवर काहीच देत नाही, मग आवर देणारे अवतार आहेत की नाहीत न सांगतात लापिकेमध्ये. अवरदृश्यत्वे सकळ ही विद्या देण्याती, म्हणजे आवर दृश्य अवतार जे आहेत ते काय करतात, सकळ ही म्हणजे आवरपैकीच्या ज्या विद्या आहेत ते देण्यासाठी आवरदृश्य अवतार वेगळे होतात, परपैकीचं देण्यासाठी परदृश्य अवतार वेगळे होतात. आणि तसे पण अवतार आहेत, नुसतेच पर देणारे अवतार असतात असं नाही. अवर देणारे सुद्धा अवतार, त्यांना काय म्हणतात, अवरदृश्य अवतार असं म्हणतात. पर देणारे जे अवतार आहेत त्यांना काय म्हणतात, परदृश्य अवतार असं म्हणत असतात. जैसा बाहेरीलाचा, मग याच्यासाठी कुठलं दृष्टांत आहे का? नाही ना. स्वामींनी कुठला दृष्टांत सांगितला? अंतुलाचा सांगितला मगाशी, परदृश्यासाठी. परंतु बाहेरीलाचा कोणासाठी सांगतात? अवरदृश्यासाठी. अवदृश्य अवतार जे आहेत त्यांच्यासाठी जो दृष्टांत सांगितला तो आहे बाहेरीलाचा, म्हणजे बाहेर असणारा व्यक्ती. तो दृष्टांत कसा आहे तो आपण बघूया. की बाहेरी असे तो बाहेरील सकळ ही पदार्थ देखे, पर अंतुल काहीची न देखे. बाहेर जो व्यक्ती आहे तो बाहेरील सगळे पदार्थ पाहतो, परंतु घराच्या आतमध्ये काय पदार्थ आहेत ते त्याला दिसतात का? नाही. आता आपण सगळे बाहेर बसलेलो आहोत, मंदिराच्या आतमध्ये काय आहे आत्ता आपल्याला दिसतंय का? आपल्याला फक्त बाहेरच दिसतं. तसं सुद्धा असतं. म्हणून इथे बाहेरीलाचा दृष्टांत दिला. आता या दृष्टांताचा सिद्धांत काय आहे? तैसा अवरदृश्य अवतार आवर सकळही देखे, पर काहीची न देखे. आवर सगळं पाहतात. कोण? अवरदृश्य अवतार जे आहेत ते आवर, म्हणजे जी देवता प्रपंचापैकी जी कणव आपण जोडलेली असेल ते दान भेटावी अशी जर का कणव जोडलेली असेल तर परमेश्वर ती अवरदृश्य अवतार ती कणव पाहतात आणि आवरपैकीचं दान आपल्याला देतात. तुमच्याकडे जर का परपैकीची कणव असेल तर मग परपैकीची कणव परमेश्वर पाहतील आणि परपैकीचं दान देतील. कोण देतील? परपैकीचं दान कुठले अवतार देतील? परदृश्य अवतार देतील. आणि आवरपैकीचं दान कोण देतील? अवरदृश्य अवतार देतील. हे आता आपण ऐकत ऐकतच आपलं हे पाठांतर झालं पाहिजे. आणि याचं चिंतन जर का आपण केलं घरी गेल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर परत जर का आपण हे दृष्टांत 3 वाचून काढले परत आता घरी गेल्यानंतर तुम्ही, तर तुम्हाला थोडक्यात खूप काय लक्षात येईल, ऐकलेलं सगळं तुम्हाला आठवेल. आणि म्हणून आवरदृश्य अवतार जे आहेत ते काय करतात? आवर सकळ पाहतात आणि आवरपैकीचं दान त्या जीवाला देतात. जेची देखण्याआती तेची देण्याआती. जे पाहिलं जातं ते दिल्या जातं किंवा जे दिलं जातं तेवढंच पाहिलं जातं. आता मग आपण पाहिले की एक फक्त कसे आहेत? अंतुल आहेत, म्हणजे आतमध्ये असलेले आहेत. एक कसे आहेत? बाहेर असलेले आहेत. म्हणजे एक परदान देणारे आहेत फक्त आणि एक फक्त आवरदान देणारे आहेत. परंतु आपण प्रश्न केला की हे दोन्ही दान देणारे कुणी अवतार आहेत की नाही? असा कोणी व्यक्ती आहे की ज्याला घराच्या आतमधलंही दिसतं आणि बाहेरचंही दिसतं? असा कोणी व्यक्ती आहे का? आहे ना. असा सुद्धा व्यक्ती आहे. परदान देणारे आणि आवरदान देणारे असे दोन्ही दान देणारे कुणी एक अवतार आहेत का? असे सुद्धा अवतार आहेत. नुसतं पर देणारे सुद्धा आहेत, नुसतं आवर देणारे सुद्धा आहेत आणि पर आणि आवर दोन्ही दान देणारे सुद्धा अवतार आहेत. ते तिसऱ्या दृष्टांतामध्ये आपण बघणार आहोत. उभयदृश्यत्वे सकळही देण्याती. उभयदृश्य अवतार. उभय म्हणजे कोण? दोन्ही. उभयदृश्यत्वे सकळही देण्याती. उभयदृश्य अवतार सगळं देऊ शकतात.
आवर देऊ शकतात, पर देऊ शकतात, परावर देऊ शकतात. परदृश्य अवतार त्याला असं म्हणतात. उभयदृश्य अवतार असं त्यांना म्हणतात. आपले पहिले अवतार कोण झाले? परदृश्य. दुसरे अवतार कोण झाले? अवरदृश्य. आणि तिसरे अवतार कोण आहेत? उभयदृश्य. या तिसऱ्या दृष्टांतामध्ये उभयदृश्य अवताराबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. उभयदृश्यत्वे सकळही देण्याती, याच्यासाठी दृष्टांत कोणाचा दिला? जैसा उंबऱ्यावर चिलाचा, उंबऱ्यावर चिलाचा म्हणजे जो उंबऱ्यावर उभा आहे, उंबरवठ्यावर जो उभा आहे, त्याचा एक पाय घरामध्ये आणि एक पाय कुठे आहे? बाहेरच्या पायरीवर आहे. आणि मध्यभागी काय आहे? उंबरा आहे. आता त्या व्यक्तीची जर का बाहेर डोकावलं, बाहेर असं मान वळवली तर बाहेरचं सगळं दिसेल, आतमध्ये मान वळवली तर आतमधलं सगळं दिसेल. म्हणजे स्वामींनी एक घर आपल्या समोर ठेवले आणि त्या घराच्या माध्यमातनं, म्हणजे स्वामींना आहे तेव्हाच माहिती होतं की आपण काही घर सोडणार नाहीये, घरामध्येच राहणार आहोत आपण. म्हणजे कुणाला विचारलं का सत्संगाला नाही आले तुम्ही, प्रवचनाला नाही आले? नाही, घरी हे काम होतं, घरी ते काम होतं, घरी ते काम होतं. मग स्वामींनी म्हटलं घरी बसले तरी दृष्टांत आठवा. मग जेव्हा आपल्याला आठवलं आपण घरात आहोत म्हणजे आपल्याला हा दृष्टांत आठवला पाहिजे. अंतुलाचा दृष्टांत, परदृश्य अवतार वगैरे हे आठवलं पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर पडले, अंगणात आले काही कार्य करायला, तिकडे बाहेरीलाचा दृष्टांत तुम्हाला आठवला पाहिजे. तुम्ही जर का उंबऱ्यावर उभे असाल तर त्यावेळेस तुम्हाला उभयदृश्य अवतार आठवले पाहिजेत. म्हणजे घरी बसल्या बसल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दृष्टांत आठवू शकतात. स्वामींनी काय केलं? तुम्हाला तत्वज्ञान आठवलं पाहिजे. ते कुठे का आठवेना तुम्हाला, पण आठवलं गेलं पाहिजे. कुणी कुणी म्हणतात की बाबा तुम्ही प्रवासात असले की तुम्ही पुस्तक वाचायचं नाही देवाचं, प्रवासामध्ये असं दंडोत वगैरे घालून वाचायचं असतं. असं काही नाही आहे. परमेश्वराचं हे आहे की 24 तास तुम्ही देवाला आठवायचं आहे. मग 24 तासात तुम्ही घरातच बसून राहणार का? नाही, तुम्ही कुठे प्रवासात असाल, कुठे कामात असाल, जिथे कुठे असाल तुम्ही, तिथे तिथे तुम्हाला देव आठवला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला देव आठवण्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की या टायमाला आठवू नये, असं बंधन नाहीये. प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थळी तुम्हाला देव आठवता आला पाहिजे. आणि म्हणून इथे उभयदृश्य अवताराचं दृष्टांत देत असताना दृष्टांत दिलेला आहे उंबऱ्यावर चिलाचा. उंबऱ्यावरी असे तो आंतूल सकळ पदार्थ देखे आणि बाहेरील सकळ पदार्थ देखे. तो बाहेरचाही बघतो आणि आतमधलाही बघतो. तसं या दृष्टांताचा सिद्धांत काय सांगितला? तैसा उभयदृश्य अवतार पर सकळही देखे आवर सकळही देखे. उभयदृश्य अवतार त्या जीवाकडे असलेली परकणव आणि त्या जीवाकडे असलेली अवर कणव या दोन्ही कणवेचं पाहणं त्यांच्याकडे आहे. आणि परही देण्याती आणि आवरही देण्याती. परही दिल्या जातं आणि आवरही दान ते देतात, दोन्ही दान दिल्या जातं. आपण 3 अवतार बघितलेत, म्हणजे शक्ती स्वीकार आहे, परशक्ती, अवरशक्ती आणि उभयशक्ती, अशा 3 शक्त्या आहेत. आता आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. 3 शक्त्या झाल्या. कुठल्या कुठल्या? पहिली कुठली झाली? परशक्ती, दुसरी अवरशक्ती आणि तिसरी पर आवर म्हणजे उभयशक्ती झाली, दोन्ही. मग परशक्तीमध्ये म्हणजे परमेश्वर पैकीच देणारे जे आहेत त्याच्यामध्ये कुठले अवतार आले? श्री गोविंद प्रभू हे परपैकीच दान देतात फक्त. अवरपैकीचं दान देणारे अवतार कुठले आहेत? श्री चक्रपाणी महाराज. आणि उभय दान देणारे पर आवर उभय दान देणारे अवतार कुठले कुठले आहेत? श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आहेत, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहेत आणि आमचे स्वामी श्री चक्रधर स्वामी महाराज आहेत. हे तिन्ही अवतार जे आहेत हे तिन्ही अवतार उभय दृश्य अवतार आहेत. ते पर आणि आवर दोन्ही दान देऊ शकतात. आणि चक्रपाणी महाराज फक्त अवरच दान देतात आणि गोविंद प्रभू महाराज फक्त परच दान देतात. ही निश्चिती झालेली आहे त्यांची. परंतु लक्षात घ्या, मी काय म्हटलं, हे दोन्ही 3 अवतार दोनही दान देऊ शकतात. परंतु मी 2 अवतारांचं सांगताना मी देऊ शकतात असं नाही म्हटलं. ते आवर दान देतात आणि ते परदान देतात असंच म्हटलं मी फक्त. कारण की ते सुद्धा 5ही अवतार उभय दान देऊ शकतात. 5ही अवतार उभय दान, दोन्ही पर आणि आवर दोन्ही दान देऊ शकतात. परंतु अवतार घेताना त्यांनी निश्चिती केलेली आहे की आत्ता आम्हाला काय करायचं आहे? फक्त आवरच दान द्यायचं आहे. त्यांनी निश्चिती केली की मला परच दान द्यायचं आहे. बघा, एखादा मराठी बोलणारी व्यक्ती असते,
शिक्षक आहेत, परंतु त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, इंग्लिशचा क्लास घ्या. म्हणजे इंग्लिशचा क्लास घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये मराठी बोलायचं का? नाही, त्याच्यात फक्त इंग्लिशच बोलायचं. त्यांना मराठी येत नाही का? हिंदी येत नाही का? सगळ्या भाषा येतात, दोन्ही तिन्ही भाषा येतात. पण त्यांचा जो क्लास आहे त्यांनी निश्चित केलं की एवढा 1 तास मला इंग्लिशच बोलायचं आहे, किंवा हिंदीचा क्लास असेल तर फक्त हिंदीच बोलायचं आहे. त्यांना भाषा 2-3 येतात, परंतु तेवढ्या कालावधीसाठी त्यांनी नक्की केलं की मला हीच भाषा बोलायची आहे. तसं प्रत्येक अवतार प्रत्येक दानं देऊ शकतात, परंतु त्यांनी अवतार घेत असताना निश्चिती केली की या अवतार कार्यामध्ये आम्हाला एवढंच कार्य करायचं आहे. अशा प्रकारे ही अवतारा संदर्भातलं जे काही एक प्रक्रिया आहे ही माहीमभट्टांना आमच्या स्वामींनी सांगितलेली आहे. याच्यामध्ये स्वामींनी अवतार, अनंत अवतार होतात, भूतकाळामध्ये अनंत अवतार झाले, भविष्यकाळात अनंत अवतार आत्तासुद्धा आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अनंत अवतार होणार आहेत. ते अवतार कसे होतात, काय होतात आणि अवतार होत असताना कशा प्रकारे शक्तीचा स्वीकार होतो हे यामध्ये आमच्या स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता हे अवतार जे आहेत आपलं जे दान देतात हे किती प्रकारे देतात, कशा प्रकारे देतात हे आपण उद्याच्या 3ऱ्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. ओके, दंडवत हो.